पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक। सरकार विविध देशांमधील पुरवठादारांच्या संपर्कात। देशात इंधन तुटवडा होणार नाही यासाठी प्रयत्न। पंतप्रधान मोदींचं आश्वासन। युद्धाचा फटका बसलेल्या देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध। भारत गरजेच्या 60% एलपीजी आयात करतो। शक्य तिथून गॅस तेल पुरवठा सुरू ठेवणार। लोकसभेत पंतप्रधान मोदींची माहिती। सातारा झेडपी राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक। देसाईंच्या तक्रारीनंतर साताराच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन। उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून निर्देश। सातारा झेडपी राडा प्रकरणावरून शिंदे भाजपमध्ये सभागृहात खडाजंगी। दोन्ही पक्षांच्या आमदारांची आपापल्या नेत्यांसोबत बैठक। शिंदेंसोबतच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार आक्रमक। सातारा एसपींना बडतर्फ करण्याची मागणी। भाजप नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा। सातारा झेडपी विषयावर कोणतीही तडजोड नाही भाजपची भूमिका। तर सातारा एसपी निलंबनाबाबत सभापतींसोबत चर्चा करणार। मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून। आरोपीला पकडावं तसंच पोलिसांनी मंत्र्यांना पकडून घेऊन गेले। उपमुख्यमंत्री शिंदेंचे खडेबोल। तर वस्तुस्थिती तपासून कारवाई करू। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। भाजपवर सातत्यानं आरोप करण्याचा प्रयत्न। पालकमंत्र्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली। त्यांच्याकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम। मंत्री जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंवर निशाणा। भोंदू अशोक खरात प्रकरणावरून सभागृह विरोधक आक्रमक। खरातमुळे महाराष्ट्राची बदनामी। नाना पटोले आक्रमक। तर भोंदूबाबाला साथ देणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या। त्यांची HIV टेस्ट करा। वडेट्टीवारांची मागणी। घडलेला प्रकार अत्यंत गंभीर। भोंदू खरातनं अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचं समोर। या संदर्भात चौकशी सुरू। कुणालाही सोडणार नाही। विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। खरात प्रकरणाचे हिडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं। राजकारण्यांच्या प्रवृत्तीवर राज ठाकरेंकडून तीव्र ताशेरे। भोंदूला कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका। राज ठाकरेंचं माध्यमांना आवाहन। भोंदू खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींची चौकशी होणार। सूत्रांची माहिती। संस्थानला सदस्य असलेल्या चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। भोंदू अशोक खरातकडून नकली साप आणि वाघाच्या कातड्याद्वारे भाविकांची लूट। SIT तपासात खरातचा पर्दाफाश। नकली रत्न आणि दैवी शक्ती असल्याचाही दावा। घरगुती गॅस सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात देण्यात येणार। गॅस तुटवड्यामुळे सरकारचा मोठा निर्णय। जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाण्याची